आप्पासाहेब कुलकर्णी आणि त्यांची पत्नी कावेरी दोघंच राहत असतात त्या घरी. त्यांना एक मुलगा होता, दीपक त्याचे नाव. पण सध्या तो परदेशात राहत होता. शिकायला म्हणून गेलाय. तो तिथलाच बनून राहिला. त्याला आपल्या आईवडिलांची आठवण देखील राहिली नाही. अगोदर अधूनमधून यायचा, पण या 4 वर्षात एकदा पण फिरकला नाही तो इकडे. इथं त्याचे आईवडील मोठ्या उत्सुकतेने त्याची वाट पाहत होते, पण तो येण्याची चिन्ह काही दिसेनात. त्याची आई कावेरी त्याच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती आणि दररोज ती आपल्या यजमानांना म्हणजेच आप्पासाहेबांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. पण बिचारे आप्पासाहेब तरी काय उत्तर देणार तिच्या या प्रश्नाचे? काहीतरी थातूरमातूर उत्तर देऊन ते वेळ मारून न्यायचे. आज पण त्यांना कावेरी विचारत होती की अहो जरा ऐकताय का माझे? त्यावर आप्पासाहेब त्रासिक मुद्रेने पण शक्यतो चेहऱ्यावर मृदू भाव आणत म्हणाले, आजपर्यंत तुझे नाही तर दुसरं कोणाचं ऐकतोय मी? ऐका ना, मी काय म्हणते ते. हां बोल, आता काय म्हणणं आहे तुझं? आता त्यांना माहीत होतं की काय विचारणार आहे ती आपल्याला. तरी देखील माहीत नसल्याचा आव आणत त्यांनी विचारले, अहो आज किती दिवस झाले दीपकचे पत्र नाही का फोन नाही? जरा फोन करून विचारा ना त्याला, तो कधी येणार आहे मला भेटायला? नेहमीप्रमाणे खोटे आश्वासन देत आप्पासाहेब म्हणाले, येईल ग 1-2 दिवसात. त्यावर त्या त्रासिकपणे म्हणाल्या, असं तुम्ही नेहमीच सांगताय. ते 4 दिवस काही संपतच नाहीत आणि दीपक काही येत नाही आणि माझं हृदय तर त्याला एक वेळ पाहण्यासाठी तडफडतंय. हे त्याला कसं कळत नाहीये? बाकी पुरुषांना हृदय नसतं म्हणतात हेच खरं. तेव्हा आप्पासाहेब मनात म्हणाले, तुला काय माहीत आम्हा पुरुषांना हृदय असते का नसते ते? आम्हाला देखील हृदय असते, आम्हाला देखील भावना असतात. आम्ही सुद्धा मनातून रडत असतो, तडफडत असतो, पण ते तुम्हा बायकांसारखं फक्त जाहीर करता येत नाही इतकंच. अहो काय विचारते मी तुम्हाला? तेव्हा ते आपल्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाले, हा बोल तू, ऐकतोय मी. कावेरीबाई वैतागून म्हणाल्या, अहो मी काय विचारते आणि तुम्ही काय बोलताय? हां बोल ना. अहो दीपकने पत्र पाठवले नाही इतक्या दिवसात, त्या संबंधी बोलते मी. अगं कामात व्यस्त असेल तो, पत्र लिहायला वेळ मिळत नसेल त्याला. त्यावर त्या चिडून म्हणाल्या, असले कसलं मेलं दळभद्री काम ते, जे पत्र लिहायला पण त्याला वेळ मिळू देत नाही. आप्पासाहेब आपल्या पत्नीला समजावत म्हणाले, अगं धकाधुकीचं हे यांत्रिक युग आहे. माणसं यंत्राप्रमाणे तासनतास केवळ काम करतच राहतात. त्याच्याकडे सवड कुठे आहे पत्र लिहायला? कावेरीबाईंना आप्पासाहेबांचं म्हणणं न पटल्याने त्या त्यांच्या विधानाला विरोध करत त्या म्हणाल्या, काही पण सांगू नका. 2 वळीचं पत्र लिहायला मेला कितीसा वेळ लागतो? त्यावर आप्पासाहेब निरुत्तर झाले. तेव्हा त्या पुढे म्हणाल्या, ते काही नाही, तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता त्याला फोन करा आणि त्याला जरा खडसावून विचारा. म्हणावं यासाठी का आम्ही तुला परदेशात पाठविलं होतं शिक्षण घ्यायला? शिक्षण घे आणि तिथलाच होऊन जा म्हणून. बरं विचारतो हां त्याला फोन करून, पण तू जरा शांत राहा पाहू, नाहीतर तुझ्या तब्येतीवर फार वाईट परिणाम व्हायचा. माझ्या तब्येतीचं काय घेऊन बसलायत? उद्या दीपक येऊ दे परदेशातून, मग बघा माझी तब्येत कशी ठणठणीत होते ती. बरं करतो मी फोन त्याला, असे त्यांनी मुद्दामच सांगितले. मग नको, आत्ता करा माझ्या समक्ष. तेव्हा आप्पासाहेब मनात म्हणाले, झाली का पंचायत? आता हिला कसं फसवायचं? दीपकने दिलेल्या फोन नंबरवर तर फोन लागतच नाही, मग फोन लावणार कसा? पण हे कावेरीला कसं सांगणार? तिचं मातृ हृदय ते उचंबळून येतंय. काय करावं, कसं समजवावं, काहीच सुचेनासं झालं मला. पण यातून काहीतरी मार्ग हा काढलाच हवा. असा मनात विचार करून रिसिव्हर हातात घेऊन
फोन नंबर डायल करण्याचे फक्त नाटक केले आणि रिसिव्हर कानाजवळ धरत हॅलो म्हटले. हॅलो, कोण? दीपक. अरे कसा आहेस तू रे? त्यावेळी कावेरीबाईंना एकदम हर्षानंद झाला. त्या एकदम पळतच त्यांच्यापाशी आल्या आणि त्यांच्या हातातील रिसिव्हर हिसकावून घेतला आणि त्या म्हणाल्या, अरे दीपक, मी आई बोलते रे. हॅलो हॅलो असे 2-3 वेळा म्हटले, पण पलीकडून आवाजच आला नाही. तशा त्या संशयाने आप्पासाहेबांकडे पाहिले त्यांनी आणि आप्पासाहेबांना विचारले, काय हो, खरंच केला होता का फोन तुम्ही? आप्पासाहेब स्वतःला सावरत लगेच म्हणाले, म्हणजे काय, तुला खोटं वाटते की काय? आप्पासाहेब आपल्या नजरेला नजर देत नाहीत हे पाहून त्या समजल्या की आप्पासाहेब चक्क खोटं बोलतायत. तरी देखील त्यांच्याच तोंडून सत्य वदवून घेण्याच्या हेतूने त्या बोलल्या, खोटं नाही तर काय खरं बोलताय का तुम्ही हे? तसे ते काकुळतेने म्हणाले, तुला सारं खोटं का वाटतं? त्यावर त्या त्यांच्या नजरेला नजर भिडवत बोलल्या, कारण तुम्ही खरं बोलत नाही आहात. असं कशावरून वाटलं तुला? तुमच्या चेहऱ्यावरून. चेहऱ्यावरून? माझ्या चेहऱ्यावरून काय दिसलं तुला? असे बोलत असताना ते आपला चेहरा चाचपून पाहतात तेव्हा कावेरीबाई उद्गारल्या, माणूस जेव्हा खोटं बोलत असतो ना, तेव्हा ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते की तो खोटं बोलत आहे. जसे की तुम्ही आता माझ्याशी खोटं बोलतायत. हे खरंय ना? त्यावर आप्पासाहेब एकदम निरुत्तर झाले. तशा त्या म्हणाल्या, का बोललात तुम्ही माझ्याशी खोटे? खरंच मी खोटं बोलत नव्हतो. असं? मग घ्या माझी शपथ. असे बोलून त्यांनी चटकन आप्पासाहेबांचा हात धरला आणि आपल्या डोक्यावर ठेवला. तसा आप्पासाहेबांनी तो पटकन ओढून काढला. तशा त्या म्हणाल्या, का आता का हात मागे घेतलात? खोटं बोलत होतात म्हणूनच ना? तेव्हा ते एकदम घायाळ होऊन म्हणाले, हो कावेरी, मी इतक्या दिवसांपासून खोटंच बोलत होतो. मी तुझ्याबरोबर का केलं तुम्ही असं? तू दररोजच त्याची चौकशी करायचीस. त्याचा फोनही लागत नव्हता आणि आता तर फोनचं बिल न भरल्यामुळे फोनही बंद पडला. अशा वेळी दुसरं काय करायचं होतं मी? खरं आहे तुमचं. आणि खरं म्हटलं तर मला तेव्हाच समजायला हवं होतं की तुम्ही रोज वेगवेगळी कारणं का सांगत होतात मला, केवळ मला वाईट वाटू नये म्हणून. इतके दिवस तुम्ही माझी फसवणूक करत होता, होय ना? होय, आप्पासाहेब उत्तरले. त्या एकदम गहिवरल्या स्वरात म्हणाल्या, एक विचारू? अवश्य. का केलं तुम्ही असं? माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पण मी म्हणते, खरं सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं हो तुमचं? मी जराशी अजून दुःखी झाली असते, एवढंच ना. नेमकं तेच नको हवं होतं मला, म्हणून मी हे सारं केलं. आप्पासाहेब उद्गारले. पण शेवटी काय झालं? दुःखी झालेच नाही जास्त, आणि ती पण पहिल्यापेक्षा जास्त. असे बोलून त्या आपल्या डोळ्यांना पदर लावत, कारण त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत असतात, ते पाहून आप्पासाहेब अधिकच हतबल होतात आणि एकदम अपराधी स्वरात ते म्हणाले, कावेरी, खरंच चुकलं माझं, क्षमा कर मला. पटकन आपल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत म्हणाल्या, छे हो, तुम्ही कशापायी क्षमा मागताय माझी? तुमचं काहीच चुकलं नाही यात. खरं सांगायचं तर तुम्ही माझ्याशी खोटं बोलत होता, केवळ मला वाईट वाटू नये म्हणून. पण हा प्रश्न फक्त आपल्या दोघांपुरताच मर्यादित राहिला नाहीये. आपल्यासारखे कित्येक आईबाप असतील या जगात, ज्यांनी आपल्याप्रमाणेच स्वतः उपाशी राहून मुलांना जेवू घालत असेल, आपल्याप्रमाणेच पे करून मुलांना चांगलं शिक्षण दिलं असेल आणि त्यांना परदेशातही पाठवले असतील. पण उपयोग काय झाला त्याचा? मुलं परदेशात जाऊन आपल्या आईबापालाच विसरली, जसा की आपला दीपक आपल्याला विसरला. आप्पासाहेब आपल्या पत्नीची समजूत काढत म्हणाले, अगं, त्याचे आयुष्य आहे, त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे नको का जगायला? त्यावर त्या एकदम चिडून म्हणाल्या, त्याचं आयुष्य त्याच्या इच्छेनुसार जगायचं, मग आम्ही काय करायचं?
असंच कुडत कुडत मरायचं का? त्यासाठीच केला होता का हा अट्टहास? ऐपत नसतानाही त्याला एवढे शिकवले, कधीही स्वतःच्या जीवाची हौस केली नाही का? कधी स्वतःच्या इच्छेनुसार आपले कपडे खरेदीसुद्धा केले नाहीत आपण? तुम्ही इतक्या वर्षात कधी शिवले आहे का स्वतःला एखादं शर्ट? नाही ना? प्रत्येक गोष्टीचा त्याग आपण केला, केवळ आपल्या मुलांसाठीच ना? का तर शिकून एखादा मोठा बॅरिस्टर होऊ दे, आपल्या म्हातारपणाची आधारकाठी होऊ दे ती. पण शेवट काय झाला? म्हातारपणाची आधारकाठी मध्येच मोडली, ती पण आपल्याला आधार दिल्याशिवायच. खरं सांगायचं तर त्याला आधारच द्यायचा नव्हता मुळी आपल्याला. असं म्हणताच तिच्या छातीतून जोरदार कळ येते. तशा त्या किंचाळल्या, आई ग मेले. काय झालं कावेरी, जास्त दुखते का? आप्पासाहेबांनी घाबरून विचारले. आता कशाचं काय राहिलंय मरणाला, जीव टेकलाय, पण ते मरण पण देव कसा तो देत नाहीये मला. का उगाच तडपडत ठेवलंय त्यानं मला, काही कळत नाही. देवाच्या मनात तरी काय आहे ते? कावेरी अशी दुःखी कष्टी होऊ नकोस तू. हे दिवस ही जातील आपले. आता कशाचे दिवस जात आहेत? मरण मागतेय मी देवाकडे, पण देवसुद्धा एवढा निष्ठुर झालाय की तो मला मरणही देत नाहीये. का मला अजून मेरीला जिवंत ठेवलंय तेच कळत नाहीये. कावेरी, असं बोलू नकोस तू. तुझ्याशिवाय माझं तरी दुसरं कोण आहे? आता आपण दोघांनी एकमेकांसाठी जगायचं. मुलगा आपल्याला झालाच नाही असं समजायचं. ऐकशील ना माझं एवढं म्हणणं? आप्पासाहेब एकदम विनंतीच्या स्वरात बोलले. ऐकेन, जरूर ऐकेन मी, पण तुम्ही पण माझं ऐका. काय ऐकू ते सांग. तुम्ही मला मुक्ती द्या या त्रासातून, म्हणजे मृत्यूदंड द्या मला. अगं पण कशासाठी? दीपकसारख्या दिवट्या मुलाला मी जन्माला घातलं म्हणून. अगं असं काय बोलतेस तू वेड्यावानी? आता वेडच लागायची पाळी आली आहे माझ्यावर. कावेरी, तू जरा शांतपणे पड बघू, जरा बरं वाटेल तुला. त्यावर त्या कुत्सितपणे हसल्या आणि मग म्हणाल्या, आता बरा कशाचं होतंय? आता फक्त मरणाची वाट बघत बसायचं. कधी देवाला दया येईल माझी ते कुणास ठाऊक. असे बोलून त्या अंथरुणावर पडल्या. त्यांच्या औषधाची वेळ झाली म्हणून त्यांनी तिला औषध पाजले. त्यानंतर त्या झोपी गेल्या. तसे ते एकदम निश्चिंत मनाने आपल्या आराम खुर्चीवर जाऊन बसले. इतक्यात दरवाजावर थाप पडली. बाहेरून कुणीतरी मोठमोठ्याने दरवाजा ठोठावत होता. नी तोंडानं म्हणत होता, कोण आहे घरात? लवकर दरवाजा उघडा. असे म्हणतच पुन्हा मोठमोठ्याने दरवाजा ठोठवायला सुरुवात झाली. परंतु आप्पासाहेब हू की चू न करता चुपचाप आपल्या आराम खुर्चीवर बसून राहिले. ते आपल्या स्थानावरून उठलेच नाहीत. का कुणास ठाऊक त्यांना उठावेसे वाटलेही नाही. तसा पुन्हा त्यांच्या कानी आवाज पडला की दरवाजा उघडा नाही तर तो तोडण्यात येईल. असे म्हटल्यावर आप्पासाहेब नाईलाजाने उठले नि दरवाजाच्या दिशेने जात स्वतःशीच उद्गारले, कोण आले आत्ता? सकाळीच जरा आराम करायचं म्हटलं तर तो सुद्धा आराम करू देत नाहीत ही लोक. काय म्हणावं या लोकांना? असं म्हणतच ते दरवाजापाशी जातात नि दरवाजा उघडतात. दरवाजासमोर पोलिसांना पाहून ते किंचित दचकतात, पण लगेच दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरून त्यांनी त्या पोलिसांना विचारले, कोण पाहिजेत आपल्याला? साहेब, इन्स्पेक्टर विनय जगताप. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर न देता ते सरळ आत शिरले. नि इकडे तिकडे, कोण कोण राहतं या घरात? मी आणि माझी पत्नी. पण तुम्हाला कोण पाहिजे? कुठं आहेत त्या? ती आतल्या खोलीत झोपली आहे. मग तुम्ही आता कोणाबरोबर बोलत होतात? माझ्या बायकोसोबत बोलत होतो मी. असे बोलून ते पोलिसांकडे नजर वळवत ते म्हणाले, बघा रे, कुठं आहेत त्या? पोलीस आपल्या नाकाला रुमाल लावून घरात सर्वत्र शोधू लागले. तेवढ्यात एक हवालदार बाहेर येत म्हणाला, साहेब, सापडली बॉडी. तेव्हा इन्स्पेक्टर विनयने विचारले, कुठे आहे? त्याने उत्तर देत म्हटले,
ही काय, इथंच आहे. इन्स्पेक्टर विनय त्या हवालदारासोबत जाऊन पाहतात तर कावेरीबाईंचा मृतदेहाला कुबट दुर्गंधी वास सुटलाय. त्या मृतदेहाचे सूक्ष्म निरीक्षण केले नि पोलीस हवालदाराकडे पाहत म्हणाले, बॉडी ताब्यात घ्या. असे बोलून ते बाहेर आले नि आप्पासाहेबांना उद्देशून म्हणाले, आप्पासाहेब, खरं सांगा, तुमच्या पत्नीचा मृत्यू कसा झाला? त्यावर आप्पासाहेब चिडून म्हणाले, अहो काहीतरीच काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब, माझी पत्नी जिवंत आहे, तिला काहीच झालेलं नाहीये. इन्स्पेक्टर विनय जगतापने तर्क केला. पत्नीच्या अकस्मात मृत्यूनं आप्पासाहेबांच्या मनावर विपरीत परिणाम झाला असावा. म्हणून की काय, आपली पत्नी मृत पावल्याची त्यांना एतकिंचितही खबर नाही. म्हणून ते सहानुभूतीच्या स्वरात म्हणाले, मी समजू शकतो तुमची दशा, परंतु सत्य हेच आहे की तुमच्या पत्नीचा देहांत झालाय. असं कसं शक्य आहे इन्स्पेक्टर साहेब? कावेरी आत्ता तर माझ्याशी बोलत होती. त्या कशा बोलतील? त्यांचं भूत आले असेल कदाचित. अहो काहीतरी काय बोलताय साहेब, मी भूताशी नाही तर माझ्या पत्नीशी बोलत होतो. त्यावर इन्स्पेक्टर विनय जगताप म्हणाले, तुम्हाला भास होत असेल तसा. त्यांचं निधन होऊन 3 दिवस झालेत. त्यांच्या शरीराला दुर्गंधी सुटली. साऱ्या सोसायटीला फार त्रास होतोय त्याचा. तुम्हाला अजिबात वास येत नाहीये का त्याचा, जे 3 दिवस तुम्ही त्या प्रेतासोबत राहताय? अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बोलताय तेच कळण्याचं झालंय मला. मी माझ्या पत्नीला आत्ताच औषध देऊन पाजून झोपवलं होतं आणि तुम्ही म्हणताय तिचा 3 दिवसांपूर्वी मृत्यू झालाय. कसं शक्य आहे हे? इन्स्पेक्टर विनय जगताप समजले की या म्हाताऱ्यावर आपल्या पत्नीच्या मृत्यूचा भयंकर परिणाम झालेला दिसतोय. तेव्हा याच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. प्रथम मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवू. त्यांचा मृत्यू नेमका कशाने झालाय हे निदान करू, मगच पुढील कारवाई करू. असा विचार करून त्यांनी घटनास्थळाचा नीट पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला आणि आप्पासाहेबांना अटक करून पोलीस स्टेशनला नेण्यात आले. त्यावर सरकारी रुग्णालयातून कावेरीबाईच्या मृतदेहाचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट आला. त्यात मृत्यूचे कारण लिहिले होते की औषधाची मात्रा पोटात जास्त गेल्याने कावेरीबाईचा मृत्यू झाला. आप्पासाहेबांवर पोलिसांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला. सुरुवातीला आप्पासाहेब कुलकर्णींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी पोलिसांचा खास खाक्या दाखवतच त्यांनी स्वतः कबूल केले की त्यांनीच औषधांचा डोस जास्त देऊन कावेरीबाईचा अंत केला. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध कोर्टात खटला दाखल केला. दोन्हीकडच्या वकिलांनी आपापला युक्तिवाद मांडला. शेवटी न्यायाधीशांनी आरोपीस बोलण्याची संधी दिली. त्यावेळी आरोपीनं सांगितली, हकीकत अशी, न्यायमूर्ती महाराज, माझा मुलगा दीपक परदेशात जाऊन 5 वर्ष झालीत. त्या 5 वर्षामध्ये फक्त एकदाच तो मायदेशी आला. त्यानंतर तो जो गेला तो पुन्हा परतलाच नाही. त्याच्या आईनं मात्र त्याच्या काळजीनं ध्यास घेतला. ती रोज त्याचाच विचार करू लागली की तो गावात अद्याप का नाही आला. मी रोज काही ना काही उत्तर देऊन वेळ मारून नेत असे. त्याला फोन केला तर त्याचा फोन लागेना, म्हणून पत्र पाठविले. पण पत्राचं उत्तरही तो देईना. म्हणून शेवटी मी त्याला तार केली, पण तारसुद्धा वापस आली नाही. म्हणे त्या जागी ही व्यक्ती आता राहत नाही. मला काय करावे ते सुचत नव्हते. त्यात करून मुलाच्या ध्यासानं माझी पत्नी आजारी पडली. तिला औषध उपचार सुरू होते, परंतु तिच्या आजाराला गुण येईना. आणि गुण येणार तरी कसा तिला? तिचे डोळे मुलाच्या येणाऱ्या वाटेकडे लागले होते, पण मुलगा मात्र काही येण्याची चिन्ह दिसत नव्हती. आता तिच्या जीवाची होणारी तडफड मला माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहता येत नव्हती. शेवटी कंटाळून मीच तिला औषधाची जास्त मात्रा दिली आणि तिची असह्य यातनातून कायमची सुटका केली. अर्थात तिला मुक्ती दिली मी.
आता न्यायाधीश महाराज, आपण मला जी शिक्षा द्याल ती मी आनंदाने स्वीकारेन. त्यावर न्यायाधीश महोदय म्हणाले, आरोपीनं स्वतःच गुन्हा कबूल केला आहे. शिवाय पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनेही हे सिद्ध झालंय की कावेरीबाईचा मृत्यू औषधांची मात्रा जास्त दिल्यानेच झालाय. हे जरी खरं असलं तरी आरोपीला कावेरीबाईचा खून का करावा लागला हे देखील ध्यानात घेणं जास्त महत्त्वाचे आहे. कारण हा प्रश्न फक्त आप्पासाहेब कुलकर्णी यांच्यापुरताच मर्यादित नसून अशा घटना समाजात रोज कुठे ना कुठं घडताना दिसत आहेत. या घटनामागील मुख्य कारण म्हणजे आजची तरुण पिढीची आपल्या आईवडिलांबद्दल असलेली भावना कारणीभूत आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काबाड कष्ट केले नि आपल्याला लहानाचे मोठे केले, चांगले शिक्षण दिले. नेमकी हेच गोष्ट ते विसरतात. त्यांना असं वाटतं की आपल्याला आपल्या आईवडिलांनी लहानाचे मोठे केले, हे काही त्यांनी आपल्यावर उपकार केले नाहीत. हे त्यांचे कर्तव्य होते आणि खरेही आहे ते. परंतु आपल्या आईवडिलांबद्दल आपले काय कर्तव्य आहे हे मात्र ते विसरतात आणि त्यामुळेच आप्पासाहेब कुलकर्णीने केलेल्या अपराधासारखे अपराध घडतात. तेव्हा अशा शिक्षणाचा फायदा काय हे जनतेने ठरवायचं आहे आणि उच्च शिक्षणासाठी मुलांना परदेशात पाठवायचे किंवा नाही ते सुद्धा जनतेने ठरवायचे आहे. असे बोलून ते किंचित थांबले नि मग पुढे म्हणाले, आप्पासाहेबांनी केलेल्या अपराधाची शिक्षा खरं तर माफी असायला हवी होती, परंतु कोर्ट भावनेवर चालत नाही, म्हणून आप्पासाहेबांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. आपल्या समाजात अशा कितीतरी घटना आजसुद्धा घडलेल्या आपण ऐकत असतो, पाहत असतो, न्यूजपेपरमध्ये वाचत असतो. खरंच याला कारणीभूत काय आहे? शिक्षण तर आपण सगळेजण देत आहोत, पण त्याचबरोबर आजच्या पिढीला आपल्याला मूल्य शिक्षण, बालसंस्कार केंद्र यामध्ये सुद्धा घेऊन जाणे गरजेचे आहे. नाहीतर कावेरीबाईंसारखी आपली हालत व्हायला वेळ लागणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.